नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत. 6 महिन्यापूर्वीच देशामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आणि हे जे महायुतीचा सपशेल पराभव झालेला आहे त्यांचा, त्या पराभव करण्यामध्ये ज्याप्रमाणे महाविकास आघाडी एका बाजूने काम करत होती, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सामाजिक संघटना देखील आपापल्या परीने त्यामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी काम करत होत्या. अशातच निर्भय बनो ही जी एक संघटना आहे, जी एक संस्था आहे, त्याच्या माध्यमातून देखील महाविकास आघाडीच्या समर्थनामध्ये 70हून अधिक सभा वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्या सभा घेतल्या गेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की महायुतीला मोठा फटका बसला आणि महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे असं आपल्याला राज्याचं चित्र बघितलं तर दिसून येतं. आता 6 महिन्यानंतर त्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागल्या आहेत. त्यावेळीची काय परिस्थिती आहे, काय निर्भय बनो लोकसभेसारखीच आता ही महाविकास आघाडीला समर्थन देणार का, त्यांच्यासाठी प्रचार सभा घेणार का, या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी आणि त्यासोबतच देशाचे जे सरन्यायाधीश आहेत ते आता 8 नोव्हेंबरला रिटायर्ड होणार आहेत. त्यांनी 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय काम केलेलं आहे, महाराष्ट्राची 2 प्रमुख जे मुद्दे आहेत, याचिका आहेत, त्याच्यावर ते सुनावणी करणार होते, परंतु त्याचं नेमकं काय झालं, काय डिले होतोय, या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या समोर निर्भय बनो या संस्थेचे संस्थाचालक, त्याचे प्रवक्ते म्हणा किंवा मुंबई हायकोर्टाचे वकील असलेले ऍडव्होकेट असीम सरोदे सर आपल्यासोबत आहेत. सरोदे सर, सर्वात पहिलं तर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की लोकसभेमध्ये तुम्ही ज्या प्रकारे महाविकास आघाडीचा प्रचार केला, त्यांना समर्थन दिलं आणि अगदी मैदानात उतरून, केवळ तोंडी समर्थन नव्हतं तुमचं, तर मैदानात उतरून तुम्ही महाविकास आघाडीच्या बाजूने ते सर्व मुद्दे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आणि तुमच्या प्रयत्नांना त्यावेळी मोठे यश मिळालेलं होतं. काय निर्भय बनो लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये देखील महाविकास आघाडीसाठी प्रचार करणार आहे का, आणि करणार असेल तर तो प्रचाराचा रोडमॅप कसा तुम्ही तयार केलेला आहे, कारण दिवस फार कमी राहिलेले आता. तुम्ही जो शेवटची ओळ म्हणली तिथूनच मी सुरुवात करतो. बेसिकली जेव्हा लोकसभा निवडणुका होत्या तेव्हा आम्ही खूप पूर्वीपासून निर्भय बनोच्या माध्यमातून सभा घेण्याची सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही तब्बल 78 सभा महाराष्ट्रामध्ये घेऊ शकलो. या लहान मोठ्या आणि खूप भव्य अशा स्वरूपातल्या काही सभा झाल्या. त्याचा परिणाम खूप चांगला झाला आणि मतदारांची विचार प्रक्रिया नागरिक म्हणून तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला बऱ्याच अंशी जाणवलं. आणि त्यामुळेच आपण पाहिलं की मतदारांनी मतदान कोणाला करायचं, लोकशाही आणि संविधानाचा विचार करून कशा पद्धतीने विचार करायचा हे लक्षात घेऊन मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळे जे खूप शेती मिरवत होते किंवा ज्यांना प्रौढी होती एक प्रकारची की आम्ही इथे 48 पैकी 42 जागा 45 जागा जिंकणार, त्यांना डबल डिजिट सुद्धा गाठता आलेलं नाही. आणि ही सगळी लोकांची करामत आहे, लोकांची ताकद आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या मतदार म्हणून असलेल्या ताकदीला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही, हे निर्भय बनोच्या सभांमधून दिसून आलं. आणि आपण जेव्हा म्हणतो की एक सामान्य माणूस काय करू शकतो, तेव्हा एकत्र आल्यावर काय होऊ शकते हे निर्भय बनोच्या सभांच्यामुळे एकत्रित झालेल्या लोकशक्तीतून आपल्याला दिसलेलं आहे. मुळात एक समतामूलक समाज निर्मिती झाली पाहिजे, यासाठी कोणताच राजकीय पक्ष कार्यरत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्या दृष्टीने जे जवळीक लोकशाहीशी असलेले आहे, थोडाफार ते विचार करतात, थोडाफार तशा पद्धतीचे वाक्य किंवा शब्द बोलतात आणि ती विचार प्रक्रिया ज्यांच्या राजकीय पक्षांचा आधार आहे असे पक्ष लोकशाहीच्या जवळचे आहे असं समजून त्यांना निवडून द्या आणि म्हणून महाविकास आघाडीच्या घटकांना निवडून द्या, अशा प्रकारचं आवाहन आम्ही केलं होतं. आमचा असा मुळीच दावा नाही की त्या पक्षांमध्ये सगळे नेते चांगलेच आहेत. चांगले वाईट सगळेच नेते सगळीकडे आता पसरलेले आहेत, येतात जातात. त्यामुळे हा लढा आमच्यासाठी आयडिओलॉजीचा आहे, वैचारिक जडणघडणीचा हा लढा आहे. ज्यांची वैचारिक जडणघडण ही मनुवादावर आधारित आहे, जे समता मानत नाही, विषमता समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर एक शब्दही बोलत नाही, अशा लोकांविरुद्धचा हा लढा आहे. आणि म्हणून लोकांनी
तो समजून घेतला, म्हणून त्यांनी आमच्या बोलण्याला प्रतिसाद दिला असं मला वाटते. आम्ही काही खूप विशेष असं बोललो नसेल, पण लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग जो होता की लोकशाही असताना बेरोजगारीबद्दल का बोलत नाही, महागाईबद्दल का बोलत नाही, आमचे पंतप्रधान जे आहेत ते आमच्याशी काहीच जवळीक का दाखवत नाही, ते खूप चांगले चांगले कपडे घालून असतात पण आम्हाला गरिबीत राहावं लागते, हे कसं इतके दिवस आम्ही हे सहन करायचं का, ही जी चीड आहे लोकांची ती अजूनही महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो आजही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल, कर्तृत्वाबद्दल आणि त्यांच्या वक्तृत्वातून सुद्धा बरेचदा जे विषारीपणा बाहेर येतोय, लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक खूप मोठी नाराजी राज्यभर पसरलेली आहे, जी आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा बघायला मिळेल. पण ज्या पद्धतीने निर्भय बनवणे लोकसभेला मैदानात उतरून जो प्रचार केला महाविकास आघाडीच्या बाजूने असेल किंवा ते मुद्दे रसा तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी, तसा प्रचार किंवा तशा पद्धतीची काही योजना तुमची या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे का? आमची खूप इच्छा आहे की आपण सभा घेतल्या पाहिजे, त्या सभांसाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि बऱ्याच ठिकाणी 10 ते 15 सभा ठरलेल्या आहेत. पण आम्ही काही राजकीय पक्ष नाही, आमची कामं सांभाळून आम्ही हे सगळं करतो आणि त्यामुळे राजकीय पक्षांसारख्या लागोपाठ सभा घेणं कदाचित आम्हाला जमणार नाही. आणि म्हणून सध्या अडचणीचा भाग एवढाच आहे की आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त सभा झाल्या पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. परंतु या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की इतका कमी कालावधी मिळालेला आहे की त्या कमी कालावधीमध्ये खूप ठिकाणी पोहोचणं शक्य नाही. त्यामुळे काही महत्वाच्या मतदारसंघांमध्ये पोहोचून हा विचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, याची सुरुवात आम्ही केलेली आहे. सुरुवात कुठून होणार आहे निर्भय बनवची, म्हणजे या प्रचाराची? काटोलला आमची पहिली सभा झाली. आता आमच्या जवळपास 10 सभा ठरत आहेत, ज्याच्यामध्ये ब्रह्मपुरीला सभा होणार आहे जिथे बावनकुळे उभे आहेत. त्यानंतर विनोद गुडदे पाटील उभे आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध नागपूर उत्तर दक्षिण पश्चिम मधून उभे आहेत, तिथे होणार आहे. रोहित पाटील म्हणजे RR पाटलांचे चिरंजीव तासगावला तिथे आमची सभा होऊ शकणार आहे. कुणाल पाटील धुळ्याला उभे आहेत, तिथे सभा होऊ शकते. त्यानंतर लातूरला अमित देशमुख यांच्यासाठी आमची सभा होणार आहे. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये विशेषतः मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागामध्ये दुपारी 1 आणि संध्याकाळी 1 अशा सभा आमच्या होणार आहेत. आम्ही प्रयत्न करतोय की मोठे बलाढ्य नेते जे समजतात स्वतःला, त्यांच्या मतदारसंघात खरं तर सभा व्हायला पाहिजे आणि तसं नियोजन आम्ही करतोय. पुन्हा एकदा भारतीय संविधानाकडे मतदारांना घेऊन जाण्याची गरज आहे आणि त्यामुळे या सभा जास्तीत जास्त नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात झाल्या पाहिजे असं सुद्धा प्रयत्न करायला आम्ही सगळ्या आयोजकांना सांगतो. बर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की आता कुठल्या पक्षाचा म्हणजे एक कर्मठ किंवा निष्ठावंत असा कोणी कार्यकर्ता असेल, कार्यकर्ते राहिले असतील, परंतु नेते मंडळी ह्या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत आणि देशातच नाही तर म्हणजे राज्यातच नाही तर देशात पण हे वातावरण दिसलेलंच आहे. काँग्रेसला पराभूत करायचं असेल तर बीजेपीला आणा, बीजेपीला पराभूत करायचं असेल तर काँग्रेसला आणा, हे देशभरामध्ये आणि राज्यामध्ये पण तसंच दिसतंय. तर हे बुद्धिजीवी लोकांकडून म्हणजे तिसरं एक महाशक्ती किंवा तिसरी शक्ती उदयास यावी किंवा त्यासाठी आपल्यासारख्या बुद्धिजीवींनी प्रयत्न करावे असं का दिसत नाही? म्हणजे तुम्ही पण बीजेपी आणि काँग्रेस ह्याच राजकारणामध्ये कसे अडकताय? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण की हा जो उपाय आम्ही सुरुवातीला सांगितलं की सगळ्या राजकीय पक्षांमध्ये वाईट प्रवृत्तीचे माणसं आहेत, त्यामुळे आत्ताचा जो उपाय हा तात्पुरता आहे, हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. परंतु म्हणजे ज्यांच्या दगडापेक्षा वीट बरी असं म्हणणं आहे का तुमचं? अगदीच ते दगडाचं विटेचं उदाहरण मी देणार नाही, परंतु एवढंच आहे की आपण आंदोलन करू शकतो, आपण आपल्या लोकशाहीपूर्ण मागण्या ज्यांच्या समोर करू शकतो, असं सरकार असलं पाहिजे. एवढी एक माफक अपेक्षा नागरिक म्हणून आपण ठेवू शकतो. शेवटी धोरणांबद्दल बोलणं आवश्यक आहे. प्राधान्यक्रम काय असेल याच्याबद्दल बोललं पाहिजे. आपण प्रायोरिटी म्हणतो आपण नेहमी की एखाद्या राजकीय पक्षाचा प्राधान्यक्रम सामान्य माणूस नसेलच आणि सतत राजकारण असेल. म्हणजे तुम्ही नरेंद्र मोदींचं भाषण पहा, देवेंद्र फडणवीसांचं भाषण पहा, बावनकुळेंचं भाषण पहा किंवा ते पुण्यात अजून आपले सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण पहा, सतत ते
असं खूप आवेशात, रागाने, द्वेषाने आणि चिडून बोलत असतात. एवढं चिडून बोलण्याची गरज आहे का? तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर बोलताय? आणि प्रत्येक वेळेस इतरांवर आरोप करणारेच भाषणं हे किती दिवस ऐकायचे लोकांनी? म्हणून आम्हाला असं वाटतं की प्राधान्यक्रम ठरवा, की रोजगार हा मुद्दा आहे की नाही, शुद्ध पाणी पिण्यासाठी पाहिजे हा मुद्दा आहे की नाही, आरोग्य आणि महाराष्ट्रातल्या शाळांचा प्रश्न आहे की नाही. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, आणि दुसरीकडे जर 14,000 शाळा महाराष्ट्रातल्या मराठी शाळा मराठी शाळा. बंद पडत असतील, तर मग काय उपयोगाचं काय आहे तुमचं हे अभिजात दर्जा देणं? आणि म्हणून मग मूलभूत प्रश्नांवर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, काम करता आलं पाहिजे, आणि तसे राजकीय पक्ष आपल्याला पाहिजे, एवढंच आमचं सांगणं आहे. बरोबर. मराठी शाळांचा जसा तुम्ही उल्लेख केला, त्या बंद तर पडलेल्याच आहेत. त्याच्याशिवाय मराठी शाळा, काही मराठी शाळा म्हणजे आता जो जी आर आहे सरकारचा, विदर्भातल्याच काही मराठी शाळा ज्या आहेत त्या अदानीच्या हातात देण्याचा देखील त्या सरकारचा डाव दिसतो, असेही आरोप लागलेले आहेत. मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की ज्या पद्धतीने आपण गेल्या 2019ला जे महाविकास आघाडीचं सरकार बनलं, त्यानंतर ते 5 वर्ष त्यांना टिकवता आलं नाही. म्हणजे सरकार बनवणं एक चॅलेंज होतच. तो टप्पा शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्यांनी तो पूर्ण केलेला आहे. परंतु त्यानंतरची 5 वर्ष त्यांना ते सरकार टिकवता नाही आलं. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता किंवा ज्याच्या आधारावरती हे सरकार तोडलं गेलं, तो मुद्दा म्हणजे ही वेगवेगळ्या विचारधारेचे जे पक्ष आहेत ते एकत्र आलेले आहेत. मग शिवसेना एका टोकाचा आहे तर काँग्रेस एका टोकाचे, एक राष्ट्रवादी स्वतःला कुठे सेंटर लेफ्ट, सेंटर राईट ठेवण्याचा प्रयत्न करते. राष्ट्रवादीची भूमिका थोडी बदलत जाते, 2014ला पण बघितलं आणि त्याच्यानंतरही. तर अशा वेळी महाविकास आघाडीला आता 2024 मध्ये सरकार बनवणं हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान असेल, चॅलेंज असेल, की सरकार टिकवणं पुढची 5 वर्ष हे चॅलेंज असेल असं वाटतंय? हा खरं तर पक्षांतर बंदी कायदा याच्यासाठीच आहे की सरकार टिकवण्याची सतत सर्कस आणि काळजी करणं, हा भाग खूप महत्वाचा नसला पाहिजे. आणि एक स्थैर्य प्रशासनाला असलं पाहिजे. राज्य सरकार हे स्थिर असलं पाहिजे, केंद्र सरकार स्थिर असलं पाहिजे. त्यामुळेच मग पक्षांतर बंदी कायदा आहे. आता हा पक्षांतर बंदी कायदा पाळायचाच नाही आणि पक्ष फोडायचे, निवडणूक आयोगाला आपल्या सोबत घ्यायचं, म्हणजे शेवटी आपण एक समजून घ्या, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये ड्यू प्रोसेसनी काही कामकाज चालत असेल तर त्याला आपण संविधानिकता म्हणतो. मग ती संविधानिकताच नष्ट करून टाकायची असेल आणि सतत काळजीग्रस्त वातावरण, म्हणजे मला तर वाटते की एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आणि नंतर अजितदादा पण त्यांना जाऊन मिळाले, जे काही केलेलं आहे त्याच्यातून यांना स्लीपलेस नाईट्स, म्हणजे झोप येत नसेल अशा अनेक रात्री या नेत्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्यांना जरी वाटत असेल की मी चाणक्य आहे, मी हे आहे, मी ते आहे, पण हे झोपू शकत नाही ते नेते. यांना दररोज सकाळी विचार करावा लागत असेल किंवा मी आता हे माझ्यासोबत नेते आहेत का, काल जे होते ते माझ्यासोबत आहेत का, रात्री झोपलं तर काही गडबड होईल का. अशा पद्धतीने जी एक मानसिक आरोग्याची परिस्थिती तयार केलेली आहे की सगळ्यांचं मानसिक स्वास्थ्य खराब करणारं राजकारण जे आहे ते नसलं पाहिजे, म्हणून तर 10 शेड्यूल आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार टिकेल का हा सतत विचार करायला लागू नये. एकदा सरकार स्थापन झाल्यावर लोकांसाठी सगळ्यांनी काम करावं, विरोधी पक्षांनी सुद्धा तशी भूमिका बजावावी. ही लोकशाही आहे आणि ते संविधानाला अपेक्षित आहे. म्हणून मला असं वाटतं की सत्ताकांक्षी जे तुम्ही प्रश्न विचारला की सतत सत्तेचा विचार करून आयडियोलॉजी चेंज करणारे, सत्तेचा विचार करून हिंदुत्वाची व्याख्या आपल्या आपल्या परीने करणारे हे जे लोक आहेत, हे बदमाश राजकारण आपल्याला नको आहे. हा लोकांचा मूळ मुद्दा आहे जो ज्याच्यामुळे आम्हाला पाठिंबा खूप मिळालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते समजून घेतलं या सगळ्याच राजकीय पक्षांनी, ज्यांना आम्ही सपोर्ट करतोय त्यांनी सुद्धा आणि ज्यांचा आम्ही विरोध करतोय त्यांनी सुद्धा. तर राजकारण चांगलं होईल, म्हणजे कशाला सामान्य माणसांना या राजकारणामध्ये मग भाग घ्यावा लागेल. म्हणून मला असं वाटतं की निवडणुका एक संधी आहे. केवळ निवडणुका म्हणजे काही संपूर्ण लोकशाही नाही. एक संधी आहे, एक वेळ आहे जेव्हा आपण काहीतरी निर्णय घेणार आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी चांगली करण्यासाठीची जबाबदारी ज्यांच्यावर आपण देणार त्यांनी कलंकित राजकारण करू नये. त्यांनी केवळ सत्ता पिपासू पद्धतीने विचार करू नये की आज मी इतके पैसे आमदारकीचं तिकीट मिळवण्यासाठी घालवलेले आहेत, मंत्रीपद मिळवण्यासाठी एवढे पैसे घालवलेले आहेत, तर मग मला ते पैसे सगळे काढले पाहिजे, ते सगळे जमा केले पाहिजे, नातेवाईकांच्या नावाने केले पाहिजे. ही जी दरोडेखोरी आहे ही बंद झाली पाहिजे. हा एक महत्वाचा लोकशाहीचा विचार आहे असं मला वाटतं. बरोबर. सर, भारताचे जे सरन्यायाधीश आहेत डी वाय चंद्रचूड साहेब, ते 8 नोव्हेंबरला रिटायर होत आहेत. 8 नोव्हेंबर हा त्यांच्या म्हणजे कार्यकाळाचा एक शेवटचा दिवस असणार आहे.
तर आणि कोणत्याही त्यांच्या अगोदर जे सरन्यायाधीश झाले त्यांच्यासाठी त्यांच्यानंतर चंद्रचूड साहेबांनाच एवढा मोठा 2 वर्षाचा जो वेळ आहे तो मिळालेला आहे. त्याच्या अगोदर कमी वेळ 6 महिने 4 महिने वर्षभर असे सरन्यायाधीश राहिलेले आहेत. तर याच्या 2 वर्षांच्या कार्यकाळाकडे आपण कसं बघता? मला वाटते ते रिटायर्ड होतात ही आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला पाहिजे. कारण की ज्या अपेक्षा त्यांच्याकडून केलेल्या होत्या त्या त्यांनी मुळीच पूर्ण केलेल्या नाहीत. आता ते समजा मी त्यांच्याबद्दलचं वक्तव्य केलं किंवा त्यांच्या कामाचं विश्लेषण केलं तर कोणीतरी तुमच्या चॅनलवर इंटरव्ह्यू बघतील ते खाली मग लिहितील की तुम्ही केवळ वकीलच आहात, तुम्ही मग एवढे हुशार असते तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले नसते का असं लिहितील. परंतु एक समजून घेतलं पाहिजे की जस्टिस कृष्णा अय्यर यांच्यापासून अनेक तत्वज्ञ न्यायचिंतक जे होऊन गेले, न्यायाधीश होऊन गेले मोठे मोठे आणि खरोखर कर्तृत्वाने मोठे आणि विचारांनी मोठे असलेले न्यायाधीश त्यांनी सुद्धा हे म्हटलं होतं की हे केवळ सर्वोच्च न्यायालय आहे, याला आम्ही सर्वोच्च शहाणपण म्हणणार नाही. जोपर्यंत तुम्ही तो विजडम जो सुप्रीम विजडम आहे तो तुम्ही वापरत नाही तोपर्यंत हे केवळ नाममात्र सर्वोच्च न्यायालय आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आहे म्हणजे ते सर्वोच्च शहाणपणच प्रत्येक वेळेस सांगतात असं नाही. याची जाणीव आपल्याला झालेली आहे जस्टिस चंद्रचूड यांच्या काळामध्ये पुन्हा एकदा, की त्यांच्याकडून अपेक्षा का होत्या, कारण की ते खरोखर हुशार आहे, ते खरोखर बुद्धिवादी आहे, विश्लेषणाची खूप मोठी ताकद असलेली आहे. पण मग तुम्ही तुमची बुद्धिमत्ता कोणत्या दिशेने वापरली, तुम्ही कोणासाठी ती वापरली. गरीबात गरीब माणूस जो सुप्रीम कोर्टाकडे अनेक अपेक्षांनी बघत होता, आपण महाराष्ट्राच्याच केसेस संदर्भात बघितलं तर 12-13 करोड लोक महाराष्ट्रातले हे खूप आशेने बघत होते की तुम्ही निर्णय द्या काहीतरी सत्ता संघर्षाबद्दल. की जेव्हा राहुल नार्वेकर म्हणतात की कोणीच अपात्र नाही, सगळेजण पात्र आहे, हा निर्णय बरोबर असू शकतो का, याच्याबद्दल आमची अपेक्षा होती तुमच्याकडून. पण तुम्ही कोणताही निर्णय दिला नाही. तुम्ही काय दिलं, तुम्ही केवळ तारखा दिल्या. आणि तारखा देणं हे तुमचं काम आहे का? तारखा देण्यासाठी मग आम्ही एखादा क्लर्क ठेवला असता तिथे, तुम्हाला आम्ही कशासाठी सरन्यायाधीश केलं, हा जर प्रश्न विचारला तर याच्यामध्ये कोणाचाही अपमान नाही. आणि मी पुन्हा तुमच्या चॅनलवर हे मी जाहीरपणे सांगतो, मी हे तुमच्या चॅनलवर बोलत असताना मला हे सुद्धा सांगायचं आहे की कोणाला जर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचा मी अपमान केला असं वाटत असेल तर तुमचं जे काही चॅनल आहे त्याच्यावर कोणी काही केस करायची गरज नाही, माझ्यावर केस करा. माझ्या बोलण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. पण हे काय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची कोर्ट हे सर्वोदय सरांवर करू शकतात ज्यांना कोणाला आक्षेप माझ्यावर आहे. मी माझ्या म्हणण्याची जबाबदारी घेतोय की तुमच्या चॅनलला धोका नको. माझं म्हणणं आहे ते माझ्यावर तुम्ही केस करा कोणाला करायची असेल तर. कारण की आम्ही हताश झालेलो आहे, आम्ही आता नाराज झालेलो आहे की ज्या पद्धतीने आमच्या अपेक्षा होत्या, म्हणजे मी केवळ एक वकील म्हणून बोलत नाही की तुम्ही भाषण चांगलं करता, तुम्ही समाजामध्ये खूप छान बोलता, त्याच्यामुळे आमच्या अपेक्षा वाढतात. मग तुम्ही चांगलं भाषणच करू नका ना, तुम्ही तुमचे विचार तसे आहे तसेच ठेवा, आम्हाला सांगूच नका तुम्ही किती चांगले आहेत ते. आम्हाला वाटते की तुम्ही चांगले आहे आणि तुम्ही चांगलं जजमेंट देत नाही, ते रिफ्लेक्शन तुमच्या विचारांचं जजमेंट मध्ये दिसत नाही. अर्थात काही चांगले त्यांनी निर्णय दिले, पण मग जिथे जिथे राजकीय संबंध आहे, जिथे जिथे राजकारणाचा संबंध आहे, राजकीय नेत्यांचा संबंध आहे, एखाद्या विशिष्ट भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाचा संबंध आहे, तिथे तुम्ही निर्णय देत नाही, तिथे तुम्ही मुद्दाम निर्णय थांबवून ठेवता, मुद्दाम तुम्ही तारखा देता, हे आम्ही खपवून घेणार नाही. कारण की न्यायव्यवस्था आमची आहे, न्यायव्यवस्था आमची सर्वांची भारतीय नागरिकांची आहे. तुम्ही तिथे फक्त काम करणारे घटक आहात. काम करणाऱ्या घटकांनी पूर्ण व्यवस्थेवर मालकी गाजवायची आणि कसंही वागायचं हे चालणार नाही, हे याच्यानंतर वारंवार सांगावं लागेल असं न्यायाधीश आले. बरोबर. सरन्यायाधीश बऱ्याच वेळा सरकारवरती ताशेरे ओढतात, त्यांना चपराक लगावतात, परंतु निर्णय देण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी निर्णय देताना मात्र ते तसे निर्णय देत नाही. मग अगदी त्यांचा राम मंदिराच्या संदर्भात जर त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की मी देवाजवळ मागणी केली आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी घडल्या. महाराष्ट्राचे 2 प्रमुख मुद्दे जे आहेत, 2 प्रमुख याचिका ज्या आहेत त्या सुनावणीला आहेत. 8 नोव्हेंबर पर्यंत ही त्याचा निकाल लागेल अशी काही अपेक्षा आता ना राजकीय पक्षांना आहे ना सर्वसामान्य जनतेला आहे. आणि कायदे तज्ञांनीही आता ही अपेक्षा जी आहे सरन्यायाधीशांकडून ती सोडलेली आहे. त्यानंतरचं येणारं जे बेंच आहे त्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता महाराष्ट्राच्या या 2 केसच्या संदर्भात? अपेक्षा आपण न्यायिक स्वरूपाचीच करणार नाही, आपण कायदेशीर अपेक्षा करणार. आपण म्हणणार नाही की तुम्ही नवीन न्यायाधीश आले तुम्ही आमचे लाड करा, तुम्ही आम्हाला लाडू पेढे खायला द्या, असं आपण म्हणणार नाही. आपण हेच म्हणणार की तुम्ही न्यायाच्या दृष्टीने वागा, कायद्यात जे सांगितलं आहे तशाप्रमाणे निर्णय द्या. कोणाचं चूक आहे आणि कोणाचं बरोबर आहे हे ठरवण्याची तुमची जर भूमिका असेल तर तुम्ही स्टँड का घेत नाही? तुम्ही भूमिका घ्यायलाच पाहिजे. आणि मग स्टँड घेता येत नसेल तर न्यायाधीश पदाचे राजीनामे द्या, आपल्या घरी बसा,
कशासाठी न्यायाधीश होता तुम्हाला जर स्टँड घ्यायचं नाही, दुसऱ्यांच्या दबावाखाली वागायचं आहे तर? हे म्हणायला पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे नवीन जे सरन्यायाधीश येतील त्यांच्याकडून याच अपेक्षा आहे की त्यांनी संविधानाच्या पुस्तकालाच भारतीय महत्वाचा ग्रंथ मानून तो ग्रंथ डोक्यावर घेऊन आणि त्या ग्रंथातील सगळे विचार म्हणजे भारतीय संविधान नावाच्या ग्रंथातील सगळे विचार आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करताना आम्हाला ते दिसले पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. आणि तो जर तशा प्रकारच्या अपेक्षांना ते काय सामोरे गेले, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने हे पक्ष फोडले ते अत्यंत घटनाबाह्य आहे. असाच निर्णय येणार, असा निर्णय येणार की निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेना देऊन टाकलं ते बेकायदेशीर आहे, निवडणूक आयोगाला तो अधिकार नव्हता, असाच निर्णय येणार. आणि हे सगळे एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेले अपात्र ठरतात असाच निर्णय येणार. आता अर्थात ते त्यांची टर्म संपली, त्यांची नवीन टर्म सुरू होईल, त्यामुळे त्यांना तो निर्णय सगळ्यांना लागू असणार नाही. पण निदान हे तर कळेल महाराष्ट्राला की हे चोर आहेत, हे संविधानाचे मारेकरी आहेत, हे संविधानाची तोडमोड करणारे आहे, हे तर आमच्या समोर आलं पाहिजे. आणि दुसरं एक महत्वाचं तुम्हाला सांगतो की यानंतर अनेक राज्यांमध्ये असं होऊ नये. भारतीय संविधान आहे, त्याच्यात कायदे आहेत, चेन शेड्यूल आहे, त्याचं पालन झालं पाहिजे. आणि बाकी इतर राज्यांमध्ये अशाच प्रकारे तोडफोड होऊ नये. ज्या राजकीय पक्षाजवळ खूप पैसा आहे त्यांच्याजवळ ही गुर्मी असू नये की तुम्ही कोणाला निवडून द्या मतदार म्हणून, आम्ही 40-50 कधी 100 लोक विकत घेऊ, आमच्याजवळ एवढा पैसा आहे आणि आम्ही आमची सत्ता स्थापन करू. हे जर झालं तर मग निवडणुकीला काय अर्थ राहणार? आणि म्हणून मला वाटतं निर्णय झाला पाहिजे. येत्या काळामध्ये तो निर्णय झाला तरी चालेल. या आत्ताच्या लोकांना तो निर्णय लागू होणार नाही, पण यांनी जी बदमाशी केलेली आहे ती पुढे आली पाहिजे. बरं, एक शेवटचा प्रश्न सर, म्हणजे न्यायपालिकेच्या संदर्भातच आपण बोलत आहोत म्हणून, की कॉलेजियम सिस्टम वरती पण मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले जातात, प्रश्न उपस्थित केले जातात. काय तुम्हाला असं वाटतंय की ही जी समस्या निर्माण झालेली आहे की न्यायाधीशच न्यायाधीशांची निवड करेल, ह्या सिस्टममुळे, या कॉलेजियम सिस्टममुळे न्यायपालिका जी आहे ती स्वैराचारी व्यवहार करते किंवा कोणत्याही पद्धतीने संविधानाचं मर्यादा लक्षात न घेता आपल्याला वाटेल तसं आणि सरकारच्या दबावामध्ये येऊन, म्हणजे दबाव खरं तर असायला हवा तो संविधानाचा, परंतु ते सरकारच्या दबावामध्ये येऊन काम करत आहे. तर कॉलेजियम सिस्टम हे कुठेतरी ह्याला कारणीभूत आहे का? आणि एकंदरीतच कॉलेजियम सिस्टम वरती तुमचं काय मत आहे? बस सगळ्या कोणत्याही सिस्टीम आपण आणल्या, व्यवस्था आपण निर्माण केली तरी त्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये प्रक्रियांचे काही दोष असतात आणि ते दोष आपल्याला दूर करता आले पाहिजे. ते दोष आपण जर दूर केले नाही तर आपल्याला प्रयोगशील असायला पाहिजे निदान. म्हणजे आता हा कॉलेजियम सिस्टीमचा आपण पूर्वी पाहिलं की कॉलेजियम सिस्टीम नव्हती तेव्हा डायरेक्ट राजकीय लोक नेमणुका राजकीय करायचे. लोक नियुक्ती त्याच्यानंतर करायची. आपण ते बदललं कारण की ते लोक फार बदमाशी करतात असं लक्षात आलं. आता कॉलेजियम सिस्टीम मध्ये काही दोष आहेत हे जर आपल्या लक्षात येत असेल तर आपण आणखी एखादं वेगळं कंपोजिशन करून ही यंत्रणा वेगळी होऊ शकते का, म्हणून काही जण म्हणतात की नॅशनल ज्युडिशियल सर्व्हिस युपीएससी प्रमाणेच तसं त्या पद्धतीने ती प्रक्रिया एखादी अथॉरिटी नेमा तुम्ही, त्याच्यात नवीन प्रयोग करून बघा. म्हणजे प्रयोगशील राहायला काय हरकत आहे? आता हेच सगळं असंच चालेल असं म्हटलं असतं आपण तर मग इथं आता पण मनुस्मृती राहिला असता, मनुवाद राहिला असता, लोक आपल्या मर्जीने कशी वागत राहिले असते. आपण एक व्यवस्था आणली की नाही, किंवा लोकशाही आहे, समता आहे, सगळ्यांच्या मताचं मूल्य एक आहे, गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही जातीचा असो, माणूस म्हणून सगळ्यांना समान महत्व आहे, हे आपण आणलं आणि नवीन आपण काहीतरी केलं. त्याच्यासाठी आपण शिकतोय दररोज की आपण ती विषमता कशी दूर करायची. पण मग आता या कॉलेजियम बद्दल पण नवीन प्रयोग झाला पाहिजे आणि त्याच्यातून आणखी जास्त काहीतरी सुपरफाईन अशी यंत्रणा आपण उभी करू शकतो का हे पाहिलं पाहिजे. कारण की एक अगदी नक्की आहे की कॉलेजियम सिस्टीम मध्ये सुद्धा दोष आहेत. विशिष्ट घराण्यातले लोक, विशिष्ट समाज उतरंडीमधले लोक हे नेमले जात आहेत. आता तुम्हाला सांगतो कॅरेव्हॅन मध्ये मी आताच आर्टिकल वाचत होतो, जवळपास 45 पानाचा रिपोर्ट एका पत्रकारांनी, यंग पत्रकारांनी दिलाय आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने एक धर्मावर आधारित एका राजकीय पक्षाची संघटना इतकी वाढत वाढत गेली की त्यांनी लिहिलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या एकूण न्यायाधीशांपैकी 9 न्यायाधीश त्या संघटनेचे आहेत जवळपास, किंवा संघटनेशी जवळीक असलेले आणि त्यांचे अध्यक्षपद भूषवलेले असे. मग आता असे लोक जर असतील जे आयडिओलॉजिकली खूप जास्त
एकारलेले म्हणजे एकीच कडे विचार झुकलेले असतील तर ते न्यायिक निर्णय, ज्युडिशियस निर्णय कसा देणार हा प्रश्न पडणार आपल्याला. म्हणून मला वाटते की आपण नवीन प्रयोग केले पाहिजे